चला वेलकम, स्वागत आहे सगळ्यांचं स्टडी स्पेस मराठीवर। तर आजचा आपला टॉपिक छोटासा आहे पण महत्त्वाचा आहे, गुण मिळवून देणारा टॉपिक आहे। हमखास या टॉपिक मध्ये तुम्हाला मार्क्स हा मिळतोच। या टॉपिक मध्ये तुम्हाला नेहमी फक्त काही मुद्दे लक्षात ठेवायचे असतात आणि तसेच्या तसेच तुम्हाला ते विचारले जातात। ह्याच्यामध्ये असं काही डीप जाऊन तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही, पण बेसिक आहे, प्रत्येकाला आला पाहिजे असा टॉपिक आहे। तर हा टॉपिक आज आपण बघूया। सुरुवात करूया काही महत्त्वाच्या तारखांपासून। तर या तारखा बघत असताना तुम्हाला सगळ्यात पहिलं ही तारीख तर सगळ्यांना पाठ पाहिजे, 9 डिसेंबर। ठीक आहे, 9 डिसेंबर 1946। तर या तारखेला आपल्या संविधान सभेची काय झाली तर स्थापना झाली। ठीक आहे, त्यानंतर ही एक तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची, ती म्हणजे 11 डिसेंबर 1946। तर ही तारीख, कारण की या तारखेला आपल्याला अध्यक्ष मिळाले। तर अध्यक्ष कोण होते? बेसिक आहे, राजेंद्र प्रसाद। त्यानंतर 13 डिसेंबर, तर या सगळ्यांमध्ये दोन दिवसाचाच फरक आहे। 13 डिसेंबर 1946 ला काय झालेलं आहे तर आपली उद्देश पत्रिका जी आहे, ठीक आहे, उद्देश पत्रिका। तर उद्देश पत्रिकेचा ठराव जो आहे तो मांडलेला आहे। कोणी मांडला तर आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी पंडित नेहरू यांनी तो ठराव जो आहे तर तो मांडलेला आहे। तर हा ठराव म्हणजेच आपला सरनामा, म्हणजेच प्रस्तावना। ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं आणि हा मान्य झाला 22 जानेवारी 1947 ला। ठीक आहे, तर 22 जानेवारी 1947 ला हा उद्देश पत्रिकेचा ठराव जो आहे संपूर्ण घटना परिषदेने किंवा घटनेने पूर्ण त्याचा विचार केला आणि विचार करून याला मान्यता दिली 22 जानेवारी 1947 ला। अशा प्रकारे याचा प्रवास राहिलेला आहे। तर काय आहे आपला सरनामा जो आहे तो काय आहे तर आपली घटना कशी आहे, भारताची घटना कशी आहे याचं एक अनुक्रमणिका आपण म्हणू शकतो। तर कधीही तुम्ही सगळं पुस्तक बघत असता तर त्याच्या पुढे एक अनुक्रमणिका असते किंवा प्रस्तावना असते नॉर्मल बुकला। तर त्यामध्ये असतं की पुढचं जे पुस्तक आहे तर ते कोणत्या गोष्टीवर आधारित आहे, कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलंय, तर हे सगळं तुम्हाला आपल्या सरनाम्यामध्ये दिसतंय। तर यासाठी आपला सरनामा महत्त्वाचा आहे। आपल्या घटनेचा अभ्यास करताना तुम्हाला आपला सरनामा बघणं गरजेचं असतंय। तर बऱ्यापैकी शाळेत असताना तो आपल्याकडनं बोलून घेतला जायचा, आम्ही भारताचे लोक, तर हे नेहमी आपल्याकडनं बोलून घेतलं जायचं। आमच्याकडे प्रतिज्ञा असायची, पण काही काही ठिकाणी हे सुद्धा बोलून घेतलं जायचं। तर हे मी इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे, तर हे आपल्या मराठीमध्ये सुद्धा आहे आणि आपल्या हिंदीमध्ये सुद्धा आहे। ठीक आहे, ते कोणी लिहिलं काय लिहिलं ते घटना निर्मिती बघत असताना ते आपण बघूया। घटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिक जातो। तर हे सगळं जी डिझाईन असते ती कोणी केली, हस्तलिखित प्रत कोणी लिहिली तर नारायण रायजादा। तर अशा प्रकारे हे आपण बघूया। ठीक आहे, आता आपला तो टॉपिक नाहीये, आज आपल्याला फक्त सरनाम्यावर फोकस करायचंय। तर याचं महत्त्व काय आहे? ठीक आहे, तर सरळ सरळ तुम्हाला मी इथे दिलेलं आहे, थोडंसं हे हल्लं जातंय, ठीक आहे, कट होतंय आपलं। ठीक आहे, हां असो, तर मी सांगते तेवढं लक्ष द्या। तर राज्यघटनेची ओळख आहे सरनाम्यामध्ये। ठीक आहे, तर बघा इथं, तर राज्यघटनेची ओळख संविधानाचे उद्दिष्ट आणि त्यामधील तत्वज्ञान स्पष्ट करते। अगदी बरोबर आहे। तर आपल्या संविधानाचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचं तत्वज्ञान काय आहे हे सगळं तुम्हाला इथे कळतंय या सरनाम्यात। तर प्रेरणादायी दस्तऐवज आहे, राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेला दिशा देणारे। तर एखादं राष्ट्र जे निर्मित होतंय तर ते कसं असेल, तर यासाठी तुम्हाला आपला जो काही दस्तऐवज आहे किंवा प्रास्ताविक आहे महत्त्वाचे आहे। त्यानंतर संबंधित घटनांचा आधार, तर आपण कोणताही कायदा व निर्णय घेताना न्यायालयाने प्रस्ताविकेचा विचार करू तो निर्णय घ्यावा। जरी न्यायप्रविष्ट नसेल तरीही त्याचा विचार घ्यावा, कारण की आपल्या घटनेत न्याय आहे, समानता आहे, बंधुता आहे, स्वातंत्र्य आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, सगळं काही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, तर सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला स्वतंत्र म्हणून एक ह्युमन राईट्स मिळवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या सरनाम्यात आहेत आणि म्हणून आपला सरनामा महत्त्वाचा आहे। कळतंय? एवढं समजून घ्यायचं। त्यानंतर पुढे बघा, तर काही मूलभूत घटक किंवा मूलभूत मूल्य आपल्या प्रस्तावनेत काय काय आहेत तर ते तुम्हाला इथे सांगते मी। तर या प्रस्तावनेत भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक ध्येय धोरणाचा समावेश आहे
आणि कधीही कोणताही देश चालवण्यासाठी त्याची राजकीय बाजू स्ट्रॉंग असणं गरजेची आहे, ज्याच्यामध्ये लोकशाही असणं गरजेची आहे, सामाजिक बाजूत लोकशाही असणं गरजेची आहे आणि आर्थिक बाजूत सुद्धा लोकशाही असणं गरजेची आहे. आणि याच बाबी आपल्याला आपल्या प्रस्ताविकेत दिसतात आणि म्हणून आपली प्रस्ताविका महत्त्वाची आहे. याच्या नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतील, डोंट वरी. तर आता हा जो घटक आहे किंवा हा सरनामा जो आहे, ज्या शब्दांच्या आधारे आपण बघत असतो, जे शब्द वजनदार शब्द आहेत आपल्या सरनाम्यात ते महत्त्वाचे आणि त्याचे अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. तर सार्वभौम म्हणजे सोव्हरेन, भारत कोणत्याही बाह्य शक्तीच्या अधीन नाही. तर सार्वभौम याचा अर्थ काय आहे? भारतावर जसं की ब्रिटिशांचं 1946 पर्यंत आपल्यावर ब्रिटिशांचा रूल होतं, त्यावेळेला आपण सार्वभौम नव्हतो आणि आता आपण सार्वभौम आहोत, म्हणजेच आपल्यावर कोणाचंही राज्य नाही. समाजवादी सोशलिस्ट, तर समाजवादी अर्थव्यवस्था, संपत्तीचे योग्य पुनर्वसन किंवा पुनर्वाटप, लोककल्याणकारी धोरणं, हे सगळं आपण स्वतः राबवतो. म्हणजेच आपल्या समाजासाठी आपण स्वतः काम करतोय. म्हणजेच आपली अर्थव्यवस्था, त्यानंतर आपली संपत्ती, त्याचं वाटप, लोकांचं कल्याण, हे सगळं आपण स्वतः डिसाईड करतो. धर्मनिरपेक्ष, तर सर्व धर्मांना समान न्याय आणि कोणत्याही धर्माचा पक्षपात नाही. तर आपल्याकडे कोणत्याही धर्माचा पक्षपात बिलकुल पण नाहीये. एकच मिनिट द्या मला. तर बघा, जसं की पाकिस्तान सारख्या देशामध्ये एका धर्माला विशेष महत्त्व आहे, तर ते मुस्लिम कंट्रीज आहेत. जसं की पाकिस्तान, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, तर त्यांनी स्वतःचा धर्म चूज केलेला आहे किंवा निवडलेला आहे. पण आपल्या भारतासारख्या देशांनी, लोकशाही देशांनी, त्यांनी स्वतःचा धर्म निवडलेला नाही. भले आपल्याकडे हिंदू मेजॉरिटी असेल तरी आपण एक हिंदू राष्ट्र बिलकुल पण नाहीये. त्यामुळे आपल्याकडे, आपल्या देशात सगळे धर्म समान आहेत, सगळ्या धर्मांना समान स्थान आहे. कोणत्याही धर्माचा पक्षपात आपल्याकडे नाहीये. इव्हन आपण जे मायनॉरिटीज असतात त्यांच्यासाठी खास इथं कामं करत असतो, जेणेकरून त्यांना सुद्धा वर यायचा मौका मिळेल. त्यानंतर लोकशाही, लोकशाही व्यवस्थेमार्फत शासन चालते. तर आपल्याकडे लोकशाही आहे, सगळी काही डेमोक्रेसीच्या माध्यमातून चालते. आपण आपला नेता निवडून देतो आणि तो राज्यकारभार करतो, म्हणजे लोकशाही आहे. प्रजासत्ताक, तर वंशपरंपरागत राजा नसून, प्रजासत्ताक म्हणजे काय, तर आपण रिपब्लिक आहोत. आपल्याकडे वंशपरंपरा म्हणजे मोनार्की नाहीये. नागरिकांच्या मतावर आधारित आपलं अध्यक्षीय, म्हणजे नागरिकांच्या मतावर इथं अध्यक्षांची किंवा पंतप्रधानांची निवड होत असते आणि तेच इथं राज्यकारभार करत असतात. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे, चला पुढे. प्रस्ताविकेतील उद्दिष्ट सगळे तुम्हाला इथे समजून घ्यायचे आहेत, कारण की याच्यावर आपला प्रश्न विचारून झालेला आहे. तर बघा, इथं न्याय, तर सामाजिक न्याय तुम्हाला इथं दिलेला आहे आपल्या प्रस्तावित. सामाजिक न्याय, तर तुम्हाला प्रश्न आला होता की कशा कशा प्रकारचे न्याय तुम्हाला प्रस्ताविकेत देण्यात आलेले आहेत. तर सामाजिक न्याय आहे, आर्थिक न्याय आहे, राजकीय न्याय आहे. अशा प्रकारे 3 न्याय जे आहेत तर ते तुम्हाला आपल्या प्रस्ताविकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर स्वातंत्र्य बघा, 3 स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला देण्यात आले आहेत आपल्या प्रस्ताविकेत. तर विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, श्रद्धा आणि उपासना स्वातंत्र्य, म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माची श्रद्धा किंवा कोणत्याही धर्माची उपासना करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. तुम्ही जरी हिंदू म्हणून जन्माला आला असाल पण तुम्ही ख्रिश्चन म्हणून पुढे ख्रिश्चन म्हणून उपासना करू शकता, काही हरकत नाहीये. तुम्हाला इथे हे स्वातंत्र्य, म्हणजेच हे स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य, धर्म बदलायचं, धर्मांतराचं स्वातंत्र्य, हे सगळं काही स्वतःला तुम्हाला जर अभिव्यक्त करायचं असेल, तुम्हाला काही गोष्ट पटत नसेल तर ते बोलण्याचं स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आपल्या घटनेने आणि ते सरनाम्यात मेन्शन आहे. त्यानंतर 2 स्वातंत्र्य तुमचे समतेचे आहेत. प्रत्येक व्यक्तीत समानता मिळवणे, तर आपल्याकडे जर तो एक अब्जाधीश आहे आणि एक सामान्य नागरिक आहे तर हे कायद्यासमोर समान आहेत. ठीक आहे, सगळ्यांना रूल ऑफ लॉ सेम आहे. त्यानंतर सगळ्यांना विकासाच्या सेम संधी मिळाल्या पाहिजेत, सारख्या संध्या मिळाल्या पाहिजेत. तर हे झालं समानता. त्यानंतर बंधुता, तर फॅटर्निटी, बंधुता आणि भगिनीता हे दोन्ही आहेत. फक्त याला एक पुलिंगी रूप घ्यायचं नाहीये, याला स्त्रीलिंगी रूप सुद्धा आहे. व्यक्तीमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि एकता, सामाजिक सलोखा राखणे महत्वाचं आहे. तर व्यक्तीमध्ये एकता असली पाहिजे, सामाजिक सलोखा असला पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता असली पाहिजे. हा जो शब्द आहे तर तो 42व्या घटनेने
ऍड करण्यात आला याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर समाजवाद असेल, सगळ्यात महत्वाचं कुठे गेलं, सामाजिक किंवा समाजवाद असेल, धर्मनिरपेक्ष असेल, कोणत्याही हे उपासने स्वतंत्र धर्मनिरपेक्ष अंतर्गत येतं. हे सगळं तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती जी इमर्जन्सीच्या कालखंडात झाली तर त्याच्यात देण्यात आलेलं आहे. कधी वेळ मिळाला तर ही 42वी घटना दुरुस्ती सुद्धा डिटेलमध्ये बघूया आपण. तर 42वी घटना दुरुस्ती समजून घ्या. 42वी घटना दुरुस्ती तर 1976, 42 घटना दुरुस्ती 1976. तर सुधारित शब्द बघा, समाजवादी हा एक नवीन शब्द ह्याच्यात ऍड करण्यात आला. 1976ला इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, त्यांनी ही घटना दुरुस्ती केली. त्या घटना दुरुस्तीने आपल्याला असं सांगितलं की घटना दुरुस्ती झाल्यावर आपल्याला हे निश्चित झालं की सरनामा हा घटनेचा भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कितीही वेळा बदली करू शकता, पण आतापर्यंत एकदाच त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, अजूनपर्यंत त्याच्यात बदल झालेला नाही, फक्त एकदा. तर बदल होऊन काय झालं तर 3 शब्द ऍड करण्यात आले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता, बंधुत्वता किंवा याला तुम्ही एकात्मता असं सुद्धा म्हणता, असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, जे काही तुम्हाला पटतंय तुम्ही याला म्हणू शकता, एकात्मता असं सुद्धा म्हणू शकता, कारण की हे परीक्षेत आलेलं आहे. राष्ट्रीय एकता व बंधुता यालाच आपण जॉईन करून एकात्मता असं करत असतो. तर हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले, त्यामुळे प्रस्ताविकेतील उद्दिष्ट अधिक स्पष्ट झाले. तर प्रस्ताविका आपली अधिक स्पष्ट झाली. कायदेशीर मूल्य बघून घ्या, काही लीगल बाबी तुम्हाला इथे बघून घ्यायच्यात ज्या घडल्या आणि ज्याच्यामुळे प्रस्ताविकेला अजून जास्त महत्व आलं, जे पूर्वी नव्हतं. पण या कायद्यांमुळे तर केशवानंदी भारती खटला जो 1973चा आहे, बेरुवारी खटला जो 1960चा आहे, SR बोम्मई खटला जो 1994चा आहे. यामुळे अजून जास्त आपली जी घटना आहे ती स्पष्ट बनली सगळ्यांसाठी. तर केशवानंदी भारती खटला विरुद्ध केरळ सरकार, तर या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की प्रस्ताविका संविधानाचा अविभाज्य भाग आहे. ओके, तर कोणत्या खटल्यात असं ठरलं की प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे? तर खटला आहे केशवानंद भारती जो की 1973चा आहे. 1960चा जो आधीचा आहे, याच्या आधीचा प्रस्ताविकेला कायदेशीर अंमलबजावणीचे बंधन नाही असे सांगितले होते. म्हणजेच प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असं म्हणलं होतं बेरुवारी खटलेने. ओके, तर बेरुवारी खटला म्हणतोय की नाही, भाग नाहीये, पण पुढे इथं केशवानंदनी म्हटले की हो भाग आहे. त्यानंतर इथं SR बोम्मई 1994च्या कायद्यामध्ये किंवा खटल्यामध्ये धर्मनिरपेक्षता ही संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे आणि धर्मनिरपेक्ष हे आपल्या सरनाम्यात आहे. ओके, तर वन्स अगेन सरनामाच घटनेचा भाग आहे असं म्हणण्यात आलं परत एकदा बोम्मई खटल्याने. तर केशवानंदने म्हटलं आहे, त्याला अजून जास्त स्ट्रॉंग केलं ते म्हणजे SR बोम्मई खटल्याने. तर हे 3 खटले आपल्या सरनाम्या संबंधी आहेत, तर ते तुम्हाला माहित पाहिजे, त्याचं इयर माहित पाहिजे, इयरवर प्रश्न आलेला आहे. ठीक, पुढे प्रस्ताविकेचे स्वरूप आणि मर्यादा आहेत त्याला काही. तर बघा, प्रस्ताविकेची प्रेरणादायी मार्गदर्शन तत्व, तर प्रस्ताविका खूप जास्त प्रेरणादायी आहे, जी तत्व आहेत ती खूप जास्त मार्गदर्शक करतात. संविधानाच्या मूलभूत तत्वांचा सारांश आहे. संविधान जे आहे त्याचा सारांश तुम्हाला या तत्वांमध्ये दिसतोय किंवा या सरनाम्यात दिसतोय, पण ते कायदेशीर बंधनकारक नाही, म्हणजे न्यायप्रविष्ट नाही. त्याला न्यायाने बंधन आहे का? तर बिलकुल नाही. त्यावर थेट न्यायालयीन कारवाई करता येत नाही. तर जसं की आपले मार्गदर्शक तत्व आहेत जे चांगले आहेत, कल्याणकारी आहेत, पण त्याला कायदेशीर तरतूद नाहीये किंवा ते न्यायप्रविष्ट नाहीयेत. वन्स अगेन काही लिमिटेशन येतात. इथं सुद्धा तसंच आहे. जसं की आपले मूलभूत हक्क आहेत त्यांना न्यायप्रविष्ट, म्हणजे समजा जर त्याचं काही उल्लंघन झालं तर तुम्ही जाऊ शकता न्यायालयामध्ये. प्रस्ताविकेतील मूलभूत तत्वे लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट शब्द तुम्हाला आठवायचे आहेत. महत्वाचा टॉपिक तुम्हाला हे जे देते हे तुम्हाला अभ्यास करायचे, हे तुमच्या अभ्यासाचे मुद्दे आहेत. ठीक आहे, हे आपण कोणी करत नाही असं, पण तुम्हाला हे करायचंय. न्यायालय निर्णय आणि त्यातील महत्वाचे खटले, तर जे खटले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, हा तुमचा अभ्यास आहे. ओके, तर हे तुम्हाला करायचं आहे. तर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट घटक 3 घटक तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर निर्णय आणि त्यातील महत्वाचे खटले, मागे जायचं, परत बघायचं. त्यानंतर संविधानाच्या उद्दिष्टाची तुलना भारताच्या स्थितीशी करायची आहे, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे बदल होतोय ते बघायचे, खूप जास्त महत्वाचं आहे. एवढं जरी करा तरी अगदी शॉर्ट आणि स्वीट असा तुमचा सरनामा रेडी होतोय आणि तुम्ही तो
कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता। ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर होईल, तिथं तुम्ही एकदा वाचून घ्या, एकदा हे लेक्चर बघा, दॅट्स इट। दोनदा बघाल काहीच गरज नाही परत एकदा, मी असंही म्हणणार नाही परीक्षेच्या आधी बघा, काहीच नाही, फक्त लक्ष देऊन बघत चला। मी अगदी कमी वेळेत जास्तीत जास्त कंटेंट देण्याचा प्रयत्न करते, एक्झाम ओरिएंटेड, नो फापट पसारा, ओनली कंटेंट आणि पॉइंट वन शॉर्ट कंटेंट असा कंटेंट मी प्रोव्हाइड करते। चला, थँक्यू सो मच। आणि हा लेक्चर बघण्यासाठी वन्स अगेन तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।